हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहे इथे प्रॅक्टिस सेट 1.5 जो की वर्ड प्रॉब्लेम आहे ऍप्लिकेशन ऑफ लिनियर इक्वेशन. ओके, तर आता एक फर्स्ट आपण रिवाइज करूया की आतापर्यंत आपण एक्झॅक्टली काय बघितलं. 1.1 मध्ये आपण बघितलं इथे 2 लिनियर इक्वेशन आपल्याला घेऊन असायचे आणि त्याचं सोल्युशन फाइंड आउट केलं. ओके, इथेही आपल्याला तीच मेथड इथे यूज करायची. हे जे काही वर्ड प्रॉब्लेम आहेत, हे वर्ड प्रॉब्लेम जे काही आपले रिअल ऍप्लिकेशन आहेत आपल्या रिअल लाईफ मधले, ते ऍप्लिकेशन्स आपल्याला मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये इक्वेशन फॉर्म करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ते इक्वेशन सॉल्व्ह करून व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे, तर 1.1 मध्ये आपण इथे काय फाइंड आउट केलं, 2 लिनियर इक्वेशन गिवन होते आणि त्यांच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. 1.2 मध्ये काय केलं, इथे ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन, सेम लिनियर इक्वेशन आपण ग्राफिकल मेथडनं सॉल्व्ह केले. ठीक आहे, 1.3 मध्ये सेम लिनियर इक्वेशन आपण क्रॅमर्स रूलनं सॉल्व्ह केले. ओके, आणि 1.4 मध्ये नॉन लिनियर इक्वेशन गिवन होते, त्याचं कन्व्हर्जन आपण लिनियर इक्वेशन मध्ये केलं आणि ते सॉल्व्ह केले. ठीक आहे, तर हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. रिअल ऍप्लिकेशन बेस्ड हा 1.5 एक्सरसाइज आहे. ओके, तर आज आपण बघणार आहे पेज नंबर ऍप्लिकेशन ऑफ लिनियर इक्वेशन, पेज नंबर 20 वरती दिलेला आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण फर्स्ट सॉल्व एक्झाम्पल बघूया, त्याच्यानंतर अनसॉल्व एक्सरसाइज बघूया, प्रॅक्टिस सेट 1.5 बघूया. ठीक आहे, तर इथे एक्झॅक्टली काय दिले बघा. इथे ए पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज 40 सेंटीमीटर. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 40 सेंटीमीटर. Length of rectangle is more than double of its breadth by 2. Find length and breadth. Okay. Suppose consider करा one perimeter. Okay, consider करा ही एक perimeter ची length आहे. Okay, take length is equal to x. two variable घ्या. ठीक आहे, length ला काय म्हणा, length of rectangle is equal to length of rectangle is equal to x आणि breadth of rectangle take y. okay, this is the y. ही length x घ्या आणि breadth of rectangle y. okay, आणि ज्या कंडिशन दिल्या त्यानुसार इक्वेशन फॉर्म करा. ठीक आहे, फर्स्ट कंडिशन काय, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज 40 सेंटीमीटर. ओके, रेक्टँगलचा जो पेरिमीटर आहे, सगळ्यांना माहिती आहे पेरिमीटर काय असतो, 2x 2y. ओके, तर पेरिमीटर काय असणार आहे, 2x + y. हा रेक्टँगलचा पेरिमीटर झाला. ठीक आहे, इज इक्वल टू किती दिलंय, 40 सेंटीमीटर. येते लक्षात. ओके, तर फर्स्ट इक्वेशन काय झालं, 2x + 2y इज इक्वल टू 40 सेंटीमीटर. दिस इज द फर्स्ट इक्वेशन. ओके, हे कशावरून फाइंड आउट केलं, जे काही स्टेटमेंट दिलं होतं ते. नेक्स्ट, लेंथ ऑफ रेक्टँगल. आता इथे लेंथ ऑफ रेक्टँगल आपण काय म्हणलं, x इज मोर दॅन डबल ऑफ इट्स ब्रेड्थ. ब्रेड्थला काय म्हणलंय, y. ओके, बाय 2. म्हणजे इकडे लक्षात द्या, लेंथ ऑफ रेक्टँगल x इज इक्वल टू 2 टाइम्स ब्रेड्थ y plus 2. Okay, length of rectangle is more than double of its breadth by 2. म्हणजे सेकंड इक्वेशन आपलं हे फॉर्म झालं, x - 2y is equal to 2. आले लक्षात. ओके, हे 2 इक्वेशन जर आपल्याला फॉर्म झाले तर हे 2 इक्वेशन जे जसे आपण प्रॅक्टिस सेट 1.1 प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये ग्राफिकल मेथड, प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये क्रॅमर्स रूल, जो तुम्हाला सिंपल पडेल त्या पद्धतीने हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे आणि x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. x ची व्हॅल्यू रिप्रेझेंट करेल लेंथ आणि y ची व्हॅल्यू रिप्रेझेंट करेल ब्रेड्थ. ओके, तर इथे फर्स्ट प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये जे काही यूज केलं होतं तो इथे यूज करूया. ठीक आहे, x - 2y इज इक्वल टू 2. तर इक्वेशन 1 आणि 2 जर मी ऍड केले, ओके, ऍड 1 and 2. ओके, तर हे 2 कॅन्सल होईल. इथं 3x इज इक्वल टू 42 येईल. x इज इक्वल टू 42 डिवायडेड बाय 3. x इज इक्वल टू 1 जा 3 1 जा आणि इथे 4. x इज इक्वल टू 14. ओके, आणि x ची व्हॅल्यू
ही सेकंड इक्वेशन मध्ये पुट करा. पुट इन इक्वेशन नंबर 2 x minus 2y is equal to 2. तर x 14 आहे, तर इकडे 14 minus 2 is equal to 2y, 12 is equal to 2y, y is equal to 12 upon 2, y is equal to आन्सर येणार आहे 6. ओके, फायनली x मध्येच रिप्रेझेंट होता लेंथ, तर लेंथ काय आली इथे 14 सेंटीमीटर आणि ब्रेड्थ काय आली 6 सेंटीमीटर and this is the final answer. ओके, आलंय लक्षात सगळ्यांच्या. वर्ड प्रॉब्लेम मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम जे काही स्टेटमेंट गिव्हन असणार आहे ते तुम्हाला इथे समजलं पाहिजे आणि ते समजल्यानंतर तुम्ही त्याचं कन्व्हर्जन हे मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये केलं पाहिजे. ठीक आहे, एकदा जर तुम्ही मॅथमॅटिकल इक्वेशन फॉर्म केले देन एक्झाम्पल इज सिम्पल अँड वी कॅन इझिली फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. ओके, तर हे ह्या टाइप मध्ये आहे, हे नोट करून घ्या. ठीक आहे, तर हे आहे सेकंड एक्झाम्पल. सॉल्व एक्झाम्पल आपण बघतोय. ठीक आहे, तर सॉल्व एक्झाम्पल मध्ये हे सेकंड एक्झाम्पल एक वॉच सेंटर आहे, तिथे सेल चालू आहे, ह्या टाइप मध्ये दिलं. तर फर्स्ट डेचा सेल आहे अॅनालॉगस वॉच 11 अँड डिजिटल वॉच 6 आणि त्याची अमाऊंट रिसिव्ह झाली 4330 रुपीज. आणि सेकंड डेचा सेल आहे अॅनालॉगस वॉच 22 and digital watch 5 and receive amount 7330 रुपीज. ओके, तर आपल्याला अॅनालॉगस वॉच आणि डिजिटल वॉचची प्राइस आपल्याला इथे फाइंड आउट करायची. ठीक आहे, तर कशा पद्धतीने करायचं लक्षात आहे इकडे. फर्स्ट आपण कन्सिडर करणार आहे अॅनालॉग वॉच प्राइस इज इक्वल टू एक्स and digital watch price is equal to y. ओके, तर इथे अॅनालॉगस वॉच हा 11x आहे, अॅनालॉगस वॉच हे 11 आहे, डिजिटल वॉच हे 6 आहे आणि जी अमाऊंट रिसिव्ह झाली ती 4330 रुपीज आहे. ओके, तर 11x प्लस 6y इज इक्वल टू 4330. लक्षात आलंय का? कारण की अॅनालॉगस वॉच किती घेतलेत 11 आहे, डिजिटल वॉच किती घेतले 6 आहेत आणि टोटल अमाऊंट किती रिसिव्ह झाली. ओके, दिस इज द फर्स्ट इक्वेशन. सेकंड काय सांगतं, सेकंड डेचा असेल अॅनालॉगस वॉच हे 22 आहे, डिजिटल वॉच 5 आहे आणि हे 7330 हे सेकंड इक्वेशन. ओके, जर इक्वेशन 1 ला मी जर 2 न मल्टिप्लाय केलं, इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 2 का केलं तर इक्वेट कोएफिशिएंट करूया आणि नंतर सॉल्व करायला सिंपल जाईल. ठीक आहे, 22x 12y 8660 जर इक्वेशन 1 ला 2 न मल्टिप्लाय केलं तर. ठीक आहे, आणि ते सेकंड जे आहे ते 5y मायनस मायनस मायनस. मी काय केलं, इक्वेशन 1 ला 2 न मल्टिप्लाय केलं आणि इक्वेशन 2 त्यातून मायनस केलं, तर हे कॅन्सल होईल. हे किती येणार 7y, हे 0 3 3 1. ओके, 1 1 7 न जर डिवाइडेड केलं तर 1 जा राहणार आहे ते 6, 9 जा 0. तर y इज इक्वल टू किती आलं 190. हे 190 मी फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट केलं. पुट इन इक्वेशन नंबर 1 11x प्लस 6 into 190 is equal to 4330. 11x 4330 मायनस जर 190 ला 6 न मल्टिप्लाय केलं तर 60 6 9 54
5 6 1 जा 11. Next 0 9 तर इथे 11 जा 2 22 22 मधून 9 9 9 9 जा 290. तर लक्षात आहे इकडे आपल्याला एक्स आणि वाय व्हॅल्यू मिळाल्या. ठीक आहे. तर अॅनालॉगस वॉचची प्राइस किती झाली इथे is equal to 290 rupees and digital watch 190 rupees. बघा इथे परत एकदा मी रिपीट करतो. सेल ऑफ फर्स्ट डे आणि सेल ऑफ सेकंड डे दिलाय. ओके, 2 टाइप्सचे वॉच आहेत इथे, अॅनालॉगस वॉच आणि डिजिटल वॉच. अॅनालॉगस वॉच मध्ये 11 आहे, डिजिटल 6, अॅनालॉगस वॉच 22, डिजिटल 5. इथे मी अॅनालॉगस वॉचला एक्स कन्सिडर केलं, डिजिटल वॉचला वाय कन्सिडर केलं. 2 इक्वेशन फॉर्म केले. हे 2 इक्वेशन सॉल्व्ह नाहीत होत कारण की ह्याचे कोएफिशियंट सेम नाही आहेत. त्यामुळे इक्वेशन 1 ला 2 न मल्टिप्लाय केलं, कोएफिशियंट सेम झाले, त्याच्यावरून वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि ती वाय ची व्हॅल्यू मी कुठेही 1 2 मध्ये कुठेही तुम्ही मी फर्स्ट मध्ये पुट केली. फर्स्ट मध्ये पुट केल्यानंतर मला एक ची व्हॅल्यू मिळाली आणि आन्सर मिळाला. ठीक आहे. तर ह्या टाइप मध्ये तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं. खूप सिंपल आहे. फक्त तुम्हाला काय करायचं की जे गिव्हन स्टेटमेंट आहे त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन फॉर्म करायचं आणि त्यानंतर सॉल्व्ह करायला सिंपल. ठीक आहे. ठीक आहे. तर बुक मध्ये हे आहे एक्झाम्पल नंबर 3, जे की पेज नंबर तुमच्या 23 वरती आहे. ठीक आहे. तर आधी बुकच्या जे काही बुक मध्ये एक्झाम्पल दिले ते आधी समजून घेऊया. ए बोट ट्रॅव्हल्स 16 किलोमीटर अपस्ट्रीम अँड 25 किलोमीटर डाउनस्ट्रीम इन 6 hours. And second condition is same boat travel 36 kilometer upstream and 48 kilometer downstream in 13 hours. Find the speed of water and boat. ओके, हे तुम्हाला इथे विचारलेलं आहे. तर कसं फाइंड आउट केलं जाईल लक्ष द्या. अपस्ट्रीम मीन्स काय असणार आहे लक्ष द्या. फर्स्ट अपस्ट्रीम, सपोज बोट ही ह्या डायरेक्शन मूव्ह होती, वॉटर ची डायरेक्शन आहे ती अपोजिट असेल. ह्या पोझिशनला म्हणलं जातं अपस्ट्रीम. ओके, आणि डाउनस्ट्रीम कशाला म्हणतात, सपोज बोटची डायरेक्शन आणि वॉटरची डायरेक्शन सेम डायरेक्शन असेल तर त्याला डाउनस्ट्रीम म्हणतात. ठीक आहे. तर इथे आपण काय कन्सिडर करूया इनिशियली की स्पीड ऑफ वॉटर इज इक्वल टू एक्स. ओके, आधी असं करूया, बोटचं घेऊया. बोटचं स्पीड मॅक्सिमम असणार आहे. स्पीड ऑफ बोट इज इक्वल टू एक्स अँड स्पीड ऑफ वॉटर इज इक्वल टू वाय. ओके, तर मी काय कन्सिडर केलं, जे काही बोटचं स्पीड आहे त्याला एक्स म्हणलं, वॉटरचं. आता अपस्ट्रीम मध्ये काय होईल रे स्पीड, स्पीड अपस्ट्रीम स्पीड काय असेल, दोन्ही अपोजिट आहे तर इथं काय असणार आहे एक्स मायनस वाय. आणि डाउनस्ट्रीम स्पीड काय असेल
एक्स प्लस वाय. म्हणजे लक्षात आलंय तुमच्या की इथे डाऊनस्ट्रीम मध्ये दोन्ही डायरेक्शन सेम असतात, त्यामुळे ऍडिशन होते. डायरेक्शन अपोजिटेड टू इच अदर, त्याच्यामुळे इथे काय होणार आहे मायनस. ओके, हे झालं स्पीड. ठीक आहे. तर आपली फर्स्ट ती कंडिशन दिली, बोट ट्रॅव्हल 16 किलोमीटर अपस्ट्रीम अँड 25 किलोमीटर डाऊनस्ट्रीम इन 6 आवर्स. तर हेच मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट केलं पाहिजे लक्षात आहे इकडे. 16 किलोमीटर अपस्ट्रीम, मग इथे आधी आपण हे कन्सिडर करूया की 16 किलोमीटर अपस्ट्रीम जाण्यासाठी टाइम काय लागेल. तर सगळ्यांना माहिती आहे इथे स्पीड इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो, डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो, डिस्टन्स अपॉन टाइम. देअरफॉर टाइम इज इक्वल टू काय असेल, डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके, मग लक्ष द्या, मला जर फक्त 16 किलोमीटर अपस्ट्रीम ट्रॅव्हल करायचं असेल तर टाइम काय लागणार आहे, या दोन्हीचा मिळून तिथे 6 आवर दिलाय. ठीक आहे. तर 16 किलोमीटर अपस्ट्रीम जायचं असेल तर टाइम काय लागेल, किती डिस्टन्स कव्हर करायचं, टाइमचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन स्पीड आहे. तर डिस्टन्स किती कव्हर करायचे, 16 किलोमीटर. अपस्ट्रीमचं स्पीड किती आहे, एक्स मायनस वाय प्लस, कारण या दोन्हीचे ऍडिशन 6 आवर मला तिथे दिलेली. ठीक आहे. 24 किलोमीटर 24 आणि डाऊनस्ट्रीमचं स्पीड किती, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. हे झालं फर्स्ट इक्वेशन. आय होप की लक्षात आलं असेल तुमच्या. सेम सेकंड, 36 किलोमीटर अपस्ट्रीम आहे आणि 48 किलोमीटर डाऊनस्ट्रीम आहे आणि या दोन्हीचा टाइम किती आहे, 13 आवर्स. तर हे लक्षात घ्या, हे इक्वेशन फाइंड आउट करायचे समजून घ्या. फर्स्ट तुम्हाला हे समजलं पाहिजे अपस्ट्रीम मीन्स काय असणार आहे, डाऊनस्ट्रीम म्हणजे काय असणार आहे, हे आपण कन्सिडर केलं. कन्सिडर आणि या पद्धतीने फाइंड आउट केलं. आता हे जे इक्वेशन आहे ते नॉन लिनियर फॉर्म मध्ये, ह्याला लिनियर फॉर्म मध्ये कसं कन्व्हर्शन करायचं, तर आपण एक्सरसाइज 1.4 तीच डिस्कस केली. ह्याला कन्सिडर करा ए आणि 1/xy ला कन्सिडर करा बी. तर इथे इक्वेशन काय बनतील, 16a 24b इज इक्वल टू 6 आणि 36a 48b इज इक्वल टू 30. हे झालं थर्ड आणि फोर्थ. जर मी थर्ड इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय केलं तर 48 45 b चा कोएफिशिएंट सेम होईल. म्हणजेच काय केलं पाहिजे, इक्वेशन 3 मल्टिप्लाय बाय 2. मग काय होणार, 32a 48b इज इक्वल टू 12. ओके, हे झालं 5. आता काय करूया, 4 मधून 5 मायनस करूया. 5 मग काय येणार, 32 4 मधून करायचं ना, तर 36a प्लस 48b इज इक्वल टू 30 मायनस 32a प्लस 48b इज इक्वल टू 12. हे मायनस केलं तर हे कॅन्सल होईल आणि इथं काय येणार आहे, 4a इज इक्वल टू 1. आता लक्षात द्या, a इज इक्वल टू आलं 1/4. ओके, नेक्स्ट a ची व्हॅल्यू इक्वेशन सिंपल कुठलं पडेल, थर्ड मध्ये पुट करूया. पुट इन इक्वेशन 3 मध्ये पुट केली तर इथे येणार आहे 16 इंटू 1/4 प्लस 24b इज इक्वल टू 6. 4 प्लस 24b इज इक्वल टू 6. 24b इज इक्वल टू 6 मायनस 4. 24b इज इक्वल टू 2. b इज इक्वल टू 1/12. ओके, ए आणि बी च्या व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाल्या. ठीक आहे. आणि ए आणि बी च्या व्हॅल्यू काय करूया, इथे पुट करून एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू. ए म्हणजेच काय, 1/xy इज इक्वल टू 1/4 ए ची व्हॅल्यू. तर एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 मिळालं. आणि बी ची व्हॅल्यू काय, 1/x प्लस वाय इज इक्वल टू 1/12.
तर हे दोन इक्वेशन ऍड केले, एट प्लस वाय इज इक्वल टू 12, 4 एक्स आणि वायच्या. आणि एक्स रिप्रेझेंट काय करतो, स्पीड ऑफ बोट, म्हणजेच 8 बोटचं स्पीड किती झालं, 8 किलोमीटर पर आवर्स. आणि वॉटरचं स्पीड काय झालं, 4 किलोमीटर पर आवर्स. आय होप की लक्षात आलं असेल. थोडंसं लेंदी एक्झाम्पल आहे, 5 मार्कला बोर्ड एक्झामला विचारलं तर इथे हे लक्षात आलंय सगळ्यांचं, कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करतोय. ठीक आहे, व्यवस्थित नोट करून घ्या.